नमस्कार, पूजाच किचन रेसिपी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज संडे आहे तर संडे स्पेशल अशी नॉनव्हेज रेसिपी झालीच पाहिजे ना. तर चला तर मग बघूया अंडा मसाला कसा बनवायचा, त्याची परफेक्ट अशी सविस्तर अशी रेसिपी. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी 6 अंडे उकडून घेतलेले आहेत, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, मीठ, आले लसूण पेस्ट, खडे मसाले जे काही तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घालू शकता. इथे मी तेजपत्ता घेतलेला आहे, दालचिनी घेतलेली आहे, हे चक्री फूल दगडी फूल आहे, एक मोठी इलायची, 3 लवंग आणि 5-6 काळी मिरी घेतलेले आहेत, कसुरी मेथी घेतलेली आहे. हा कांदा लसूण मसाला आहे, हळद आहे 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, धने पावडर 1 चमचा आणि गरम मसाला घेतलेला आहे. त्यासाठी आधी मी इथं अंड्यांना थोडे थोडे कट करून घेते. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. असे फ्राय करून घेतले की त्यामध्ये मसाले खूप छान लागून बसतात. सर्व अंड्यांना असं करून घ्यायचं आहे. इथं आपले सर्व अंड्यांना करून झालेलं आहे. आता फ्राईंग पॅनमध्ये आधी आपण फ्राईंग पॅन गॅसवर ठेवून गॅस चालू करून घेऊया. त्यामध्ये थोडे आपल्याला तेल टाकायचे आहे. तेल आता आपले गरम झालेलं आहे, तर यामध्ये ही अंडी घालून घेऊया. अंडी चांगले आपल्याला ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. जेव्हा बघू शकता आता अंड्यांचा कलर बदलत आलेला आहे. एक साईडने हे ब्राऊन झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या साईडने पण करून घेऊया. आता हे अंडे आपली झालेले आहेत, तर यावर आपण आता चिमूटभर मीठ टाकून घेऊया. थोडं लाल तिखट, थोडी जिरेपूड, मस्त असं रेसिपी आहे. बघू शकता किती छान झालेलं आहे. मी फ्राय झालेला आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. इथे मी अंडा मसाला करण्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढई चांगली गरम करून घेऊया. हे आता आपले गरम झालेले आहे, तर यामध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घालून घेऊया. यासाठी थोडं तेल जास्त लागतं. तेल आता आपलं गरम झालेलं आहे, तर यामध्ये आपण हे खडे मसाले घालून घेऊया. तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरे आणि ही मोठी इलायची घालून घेऊया. हे चांगलं भाजून झालं. यामध्ये हा खूप सारा कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला सोनेरी रंग
टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा आहे. बघू शकता कांदा आपला आता सोनेरी कलर झालेला आहे, चांगला भाजलेला आहे. त्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालायचा आहे. तुमच्याकडे जर टोमॅटो प्युरे असेल ती घातली तरी चालेल, किंवा आहे हा टोमॅटो मिक्सरला त्याची पेस्ट करून घातली तरी चालेल. मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तर तोच घालते, किंवा असा चिरून घातला तरी चालेल. हा टोमॅटो आपल्याला शिजेपर्यंत, नरम होईपर्यंत, मऊसूत होईपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटं झालेले आहे, तर आपण झाकण काढून बघूया. बघू शकता तुम्ही टोमॅटो इथं आपला चांगला शिजलेला आहे, मऊसूत झालेला आहे. कांद्याला तेलही खूप सुटलेलं आहे. तर यामध्ये आता आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया, मिक्स करून घेऊया. मऊसूचा टोमॅटो पण शिजलेला आहे, तेलही कांद्यापासून वेगळं झालेलं आहे. होऊ शकतं मस्त असं परफेक्ट झालेलं आहे. यामध्ये आता आपण हे मसाले घालून घेऊया. मिक्स करून घेऊया चांगलं. तेजपत्ता आपल्याला आपण काढून घ्यायचा आहे, त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरलेला आहे. काढून घेतला तरी चालेल. वाव, मस्त झालेला आहे. मी ग्रेव्ही आपल्याला भाजी त्याची मस्त असं परफेक्ट झालेलं आहे. हे मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये मी 1 चिमूटभर साखर घालून घेते. साखरेनं काय होतं, कन्सिस्टन्सी चांगली येते त्याची भाजीची, चवी खूप छान लागते. थोडी चिमूटभर साखर आपल्याला घालायची आहे, जास्त नाही. आता यामध्ये थोडं पाणी घालून मसाले आपण शिजवून घेऊया. मीठ घालणार आहे मी 1 चमचा मीठ. आपल्याला आणखी थोडं पाणी घालायचं आहे आणि 5 मिनिटं हे उकळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला हे मसाले. झाकण ठेवून 5 मिनिटं झालेले आहेत. वाव, मस्त झालेले आहे. बघू शकता तुम्ही, कलरही खूप छान आलेला आहे. आणखीन 1-2 मिनिटं मी झाकण ठेवून शिजवून घेते. 2 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून बघूया. मस्त असं झालेले आहे. भाजीला आणखी थोडा रिच लूक येण्यासाठी मी ते 1 चमचा बटर घालते. आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आहे, अंडा मसाला बनवायचा आहे, तर आपल्याला फक्त ग्रेव्ही टाईप अशी भाजी बनवायची आहे. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी तुम्ही घालू शकता. आपल्याला आता मगाशी आपण फ्राय करून ठेवलेली अंडी घालायची आहेत. मिक्स करून घेऊया. मस्त असं झालेलं आहे अंडा मसाला.
खूप छान आलेला आहे. खूप छान वास सुटलेला आहे याचा. खूप परफेक्ट असा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. यामध्ये आणखी थोडं आपण पाणी घालणार आहोत. 1 चमचा पाणी घालूया यामध्ये. पाणी घालून मिक्स करून घेऊया. मस्त असा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. त्याचा थिकनेस बघा, जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. ग्रेव्ही बघू शकता किती छान झालेली आहे. खायलाही खूप छान लागतं. भाकरीसोबत, नानसोबत, रोटीसोबत मस्त लागतं खायला. ज्वारीची भाकरी आणि अंडा मसाला, वाव, परफेक्ट अशी रेसिपी आहे. यामध्ये आणखी थोडं पाणी घालून 2 मिनटं झाकून ठेवून शिजवून घेणार आहे. यामध्ये आपल्याला कसुरी मेथी पण घालायची आहे. ती मी घालून घेते. कसुरी मेथीने काय होतं, यामध्ये फ्लेवर छान उतरतो. हातावर चोळून घ्यायची आणि घालून घ्यायची. मस्त गावा साईड जर टेस्ट हवी असेल कसुरी मेथी नक्की घाला. नाही घातली तरी चालेल. त्यामुळे काय होतं, चव खूप छान लागते भाजीला. बारीक गॅस करून मी आणखी 2 मिनटं फक्त उकळून घेणार आहे. 2 मिनटं झालेली आहेत, तर आपण झाकण काढून बघूया. वाव, बघू शकता तुम्ही. मस्त असा अंडा मसाला आपला रेडी झालेला आहे. कलरही खूप छान आलेला आहे आणि ग्रेव्ही तर मस्तच दिसते आहे. यावर आपण आता बारीक केलेली कोथिंबीर घालून घेऊया. बघू शकता. वाव, ग्रेव्ही बघू शकता किती छान झालेली आहे. मस्त परफेक्ट असा आपला ढाबा स्टाईल अंडा मसाला तयार झालेला आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया. बघू शकता तुम्ही, ग्रेव्ही खूप छान झालेली आहे. आपण आता हे काढून घेऊया. मस्त, बघून तोंडाला पाणी सुटलं ना. मस्त असे परफेक्ट असे आपली ढाबा स्टाईल रेसिपी तयार झालेली आहे. अंडा मसाला नक्की करून बघा. नक्की करून बघा. मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. बघू शकता. मस्त आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. मस्त असा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. चवीलाही खूप छान लागतो. एकदा नक्की करून बघा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला तर मग परत भेटूया नवीन एका रेसिपीसोबत पूजाज किचन रेसिपी या चॅनलवरती. तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद.